पेसा भरतीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेतृत्वाखाली मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात आला होता। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी इथं 12 वाजताच्या सुमारास आमदार विनोद निकोले आणि आमदार सुनील भुसारा यांच्या नेतृत्वाखाली 27 पेक्षा अधिक संघटनांनी हा रास्ता रोको केला। दरम्यान या रास्ता रोकोमुळे महामार्गावरील दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। मागील अनेक वर्षांपासून पेसा भरतीचा प्रश्न सरकारला सोडवता येत नसून सरकारने मध्यस्थी करून आदिवासी संघटना आणि बिगर आदिवासी संघटना यांची बैठक लावून तोडगा काढावा अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा यांनी केली। त्यानंतर उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं। तब्बल 2 तास या रास्ता रोकोमुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला होता। त्यामुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती। मुख्यमंत्री महोदयांना वारंवार विनंती करून सुद्धा ओबीसी संघटनांनी जे काही अपील या पेसा भरतीच्या विरोधामध्ये केलेलं आहे त्या दोन्ही पक्षकारांना त्या ठिकाणी एकत्र बोलवून एक बैठक घेऊन हा विषय सोडवता आला असता, परंतु मागचे 2 महिने विधानसभेच्या दोन्ही अधिवेशनामध्ये आम्ही त्या ठिकाणी हा प्रश्न मांडला, निकोले साहेबांनीही मांडला, मीही मांडला, तरी सुद्धा त्या ठिकाणी यावरची ठोस बैठक की मुख्यमंत्री महोदयांनी किंवा पालकमंत्र्यांनी तर लोकसभेच्या वेळेला आश्वासन दिलं होतं आमच्या मुलांना की हा प्रश्न आम्ही 10 जुलैच्या आतमध्ये सोडवू। आता 10 ऑगस्ट होऊन गेला आणि महिना उलटून सुद्धा पालकमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन, जे या राज्याचे बांधकाम मंत्री आहेत, एक हेवीवेट नेते या राज्यामधले रवींद्र चव्हाण साहेब आहेत, त्यांनी लोकांना आश्वासन मुलांना दिलं होतं की आम्ही 10 जुलैपर्यंत हा पेसा भरतीचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावू, दोन्ही पक्षकारांना बोलवून। तो त्यांनी केला नाही। सरकार आश्वासनं पाळत नाही, जे शब्द देत ते पाळत नाही आणि म्हणून हा आंदोलनाचा मार्ग आम्हाला स्वीकारावा लागलेला आहे। 17 संवर्गाची जी पेसा भरतीला जो राज्य सरकारने स्थगिती दिली, सुप्रीम कोर्टाने दिलेली नाही, राज्य सरकारने स्थगिती दिली, त्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन खरं म्हणजे तो मार्ग काढला पाहिजे होता, परंतु गेले 2 महिने सातत्याने वेगवेगळ्या बैठका करून सुद्धा यावरून कुठला मार्ग निघाला नाही। सरकार आम्हाला त्या ठिकाणी टोलवत ठेवतंय असा आमचा समज झालेला आहे आणि आमचे जे मुलं आहेत जे याच्यामध्ये पात्र शिक्षक आहेत त्या शिक्षकांना त्या ठिकाणी भरती थांबवल्यामुळे त्यांचं वय हे निघून जाण्याच्या म्हणजे एजबार होण्याच्या मार्गावर आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आज सर्व समाज, सर्व संघटना, आमचे महाविकास आघाडी सर्व घटक पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ठोस कृती यामधून झाल्यानंतर आम्हाला जर आश्वासन मिळालं नाही तर हे आंदोलन आम्ही कायमस्वरूपी पुढे चालू ठेवणार आहोत।